ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी आहे। चुकीचं काम केल्यास सोडणार नाही, किंमत मोजावी लागणार। अजितदादांचा अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर्सला हा दम बघायला मिळतोय। गडबड केल्यास चक्की पिसिंग करावी लागेल। दादांनी कॉन्ट्रॅक्टर्सला हा इशारा दिलाय। जे चांगलं काम करतील त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकली पाहिजे, कौतुक केलं पाहिजे। पण जे चुकीचं काम करतील त्याला धडा शिकवला पाहिजे। काही काही चुका केल्या त्या चुकांची किंमत त्यांना मोजावी लागेल। म्हणजे मागे तर मी सांगितलं होतं, एका बहादराने माझी स्कूटी सही करून टाकली। कॉन्ट्रॅक्टर इथं फार हुशार आहे, काय डोकं चालत नाही। कॉन्ट्रॅक्टरांना सगळ्यांना अधिकाऱ्यांना मला सांगायचंय, जर काम न काढता कुणी गडबड करण्याचा प्रयत्न केला तर त्याला सोडणार नाही। चक्की पिसिंग अजिबात सोडणार नाही। तर बाबा जनतेचा पैसा लोकांना दिसलं पाहिजे। नुसतं आम्ही घसेकोरडे करायचे, भाषण करायचे, कशाने ये रे माझ्या मागल्या, तसं नाही। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या शीतल देवरुखकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। मुंबई सिनेट सदस्य शीतल देवरुखकर यांचा रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे। प्रभाग क्रमांक 51 मधून उमेदवारी डावलल्याच्या नाराजीमुळे देवरुखकर भाजपमध्ये गेलेले आहेत। इच्छुक म्हणून मी माझ्या वरिष्ठांकडे तशी इच्छा देखील प्रकट केली होती। मी अनेकदा त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला। मी अनेकदा त्यांना मेसेजेस पाठवले, परंतु माझ्या मेसेजेसकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि मग कुठेतरी मी दुखावले गेले की ठीक आहे, मी आपल्या कुटुंबाचा भाग आहे, मी आपल्या कुटुंबामधली सदस्य आहे। तिकीट नाही दिलं तरी चालेल, परंतु किमान एकदा बोलणं तर होणं गरजेचं